त्यावेळेस महेश वास्तव करत होता. मला महेशचा फोन आला, सचिन सेटवर आहे, संजूला काही जमत नाहीये. आणि त्यावेळेला महेशने ठरवलं की क्लायमॅक्स सीन जो वास्तवचा आहे तो पहिला शूट करायचा. त्यात तो ठरवणार होता की कुठच्या ॲक्टरला घ्यायचं. मी गेलो, मी बघितलं संजू करत होता, ए मा ए दरवाजा बंद कर ना मा. मी बघून घेतलं. संजूला मी बाजूला घेऊन गेलो. म्हटलं उद्या 5 वाजता तयार राहा. रोज सकाळी 5 वाजता मी त्याला टॅक्सीने स्टुडिओला घेऊन जायचो. कारण तो आपण सकाळी उठल्याचा आवाज वेगळा असतो, बेस वेगळा असतो. त्याला म्हटलं काहीही प्यायचं नाही, फक्त दारू प्यायची. तो 2 पॅक मारायचा, मी 2 पॅक मारायचो. आणि मी 7 वाजता बोलायचो पॅकअप. ह्याला वाटायचं पेगअप. हा परत प्यायला बसायचा. त्याला मी शिकवलं, म्हटलं तू खालच्या पट्टीत नको बोलू, तू वरच्या पट्टीत बोल. तू गँगस्टर आहेस. महेश म्हणाला तू गँगस्टर वाटत नाहीयेस आवाजामुळे, तू वरच्या पट्टीत बोल. आणि मी शिकवल्याप्रमाणे म्हणाला, ए मा ए दरवाजा बंद करना मा, ए बावा खिडकी बंद करना बावा, अरे तीनों फ्रॅक्चर भाइयों को मैंने मारा ना बावा. महेश म्हणाला परफेक्ट. मग त्यावेळेला महेश मला म्हणाला, सचिन हा पूर्ण पिक्चर तूच करणार. मी म्हटलं अजिबात नाही. याच्या मागचं कारण संस्कार, अपब्रिंगिंग. आणि मी त्यावेळेला संजूला समजवलं की बेस नाही आणि फेस पण नाही, थोडासा वाक, थोडी वेगळी स्टाईल होईल. तेव्हापासून संजू असा वाकला. मग त्याचे डायलॉग आले. कारण संजूकडे तो अनुभव नव्हता, तो माझ्याकडे होता. मी त्यावेळेसही महागुरू होतो. महागुरू होतो. ओ लाल मेरी ओ लाल